की मन शून्य होतं. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असूनही यापासून परावृत्त होण्याचा आजच्या तरुणाचा कल नाही. तो दररोज मृत्यूच्या दिशेने आपलं पाऊल टाकतोय. क्षणिक सुखासाठी आजचा युवक स्वतःच तसेच देशाचंही एक प्रकारे नुकसानच करतोय. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण आजचा तरुण या व्यसनापासून खरोखर स्वतंत्र झालाय का हे मला बोलवणे आणले. विघ्नहर्त्या गणेशाला साष्टांग प्रणिपात. जमलेल्या रसिक प्रेक्षकांना त्रिवार अभिवादन करून श्री भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुप प्रणित कैलासवासी बाजीराव व सर्जेराव कुरणे लेझी मंडळ बुरुड गल्ली कळे, आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री मारुती दत्तात्रय घुंगुरकर, अध्यक्ष श्री नामदेव बाबूराव भोसले, उपाध्यक्ष श्री संजय दिनकर बुरुड, सविनय सादर करीत आहे एक सजीव देखावा, चक्रव्यूह चक्रव्यूह चक्रव्यूह. बोला कुठून आणलंय आणि किती लोक आहेत अजून तुमच्या सोबत? समजून काढायचं का? तांबडी लोक आहे खाण्याची. साहेब साहेब सोडा सोडा, आम्ही काही केलं नाही साहेब. साहेब साहेब प्लीज सोडा. ये लड़के चुप है, चुप चुप. मग तूच बोल ना, बोल. वो साहब, अरे हमने कुछ नहीं किया. तो काय को मार रहे हो, तो काय को परेशान कर रहे हो? काहीच केलं नाही. मग हा गांजा आणि नशले पदार्थ कसं काय सापडले तुमच्याकडे? कुठून आले सांग. कुछ भी इल्जाम हम पे मत डालो साहब. आप हमको बर्बाद करना चाहते हो क्या साहब? बर्बाद? हम तुम्हें? अरे कुत्ते, इतने मासूमों को तुमने बर्बाद किया है और हमसे ही ऊंची आवाज में बात करता है. बोल साले, और कौन शामिल है? और बात किधर है? मारो 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 साहब, मारो. साहेब, हा पोच त्याला गुन्हेगार आहे. त्याला मारून काहीच फरक पडणार नाही. त्यापेक्षा ह्या जरा कोवळ्या नळ्या फोडून बघूया का? मग काय तुम्हाला मुहूर्त लागतो काय? एकी पट्टा आणि काम खोकलं साल्याला. साहेब साहेब, आम्हाला काहीच माहिती नाही हो. आम्ही काहीच केलेलं नाही साहेब. साहेब आम्हाला सोडा घे प्लीज, सोडा. साहेब आम्हाला आमचा अभ्यास आहे साहेब. आम्ही विद्यार्थी आहो साहेब. सोडा आम्हाला, सोडा प्लीज, सोडा. वो साहब, हमारे मुंह से क्या उगलवाना चाहते हो? हाँ, अरे हमने कुछ किया ही नहीं, तो काय को परेशान कर रहे हो? ए साले, अपनी जबान बंद रख. थोड़ी देर में पता चलेगा और एक बार पता चल गया ना, मग तुझे खैर नाही. हवलदार, उलटा टांगाया ना आणि मिरचीचे थूक खावत मारेचे. साहेब बाहेर कोणीतरी आले वाटतं. बघा कोण आलं ते. हा, आणि 2 तास काही काम घेऊ नका. आता फक्त ह्यांच्यावरच लक्ष. साहेब कोणीतरी वयस्कर आहेत. हा, आणि ह्यांच्यातच कोणाचे तरी आजोबा असल्याचे सांगत आहेत. ह्यांना मारू नका, मी सर्व काही सांगायला तयार आहे असं म्हणत आहेत. बोलवा त्यांना. कोण आपण? सांगायला लाज वाटते, पण नाईलाजानं सांगावं लागतंय. मी या आरामखोरांचा आजोबा आहे साहेब. ये बुड्ढे चुप. तुझे क्या मालूम है बे? और क्या बकने आए इधर? ए साले, जबान खींच लूंगा अगर ऊंची आवाज में बात की तो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. एकदा फक्त पुरावा मिळू दे, मग खाकी काय चीज आहे ना तुला दाखवतो. बाबा तुम्ही बोला. हा माझा नातू योगेश 10वीला 95% मार्क घेऊन पास झालाय हो. चांगल्या शिक्षणासाठी त्याला शहरातल्या शाळेत घातला, पण आजपर्यंत आमच्या नजरेखाली होतं हे पाखरू. जसं बाहेरल्या विश्वात हे गेलं, तसं या शैतानांच्या तावडीत सापडलंय.
आता या फुलपाखराचे रंगच बेरंगी झाल्या. याला समजावण्याचा आमच्याकडून बराच प्रयत्न झाला, पण या हरामखोराने सापळा असा त्याच्या भोवती टाकला होता की त्याला त्यातनं सुटता येईना. सुखाचा दिवस चालू होतो माझ्या पोराचं, आणि हान हान अरे हान की त्याला. अरे मागाय रे, मागाय बघ की, झाडाच्या माग रे. अरे खुळलं जायच बघ. अरे तिकडं कुठं पळा लागलंय, तिकडे इकडं. अरे कर की लोड. अरे नेम धर हान. ए पावर दे आता मला, दे की. अरे इकडं इकडं काय बोंबला. हान मेलच का नाही कुत्र्या. अरे ह्याच्यासाठीच तुला मी घेत नाही. बिन कामाचं मेलच बघ, सगळी वाट लावल्यास लेवलची. बा योगेश, अरे योगेश, ए चल आता परत चालू कर. आता घुमवायचं बघ, सोडायचं नाही. चल. अरे सुकाळीच्या कधी बसतो बोंबालतोय मी, आणि काय चाललंय तुझं हे? इकडं पळ तिकडं पळ, त्याला मार ह्याला मार, हे असलं शिकवत्यात त्या फोनवरच्या शाळेत. ए बरे नंतर खेळूया, आता ठेव ठेव फोन. खेळूया म्हणजे? अरे ह्याचं काय खेळणं केलंयस का काय? अरे ते तुमचं फोनवर तास असत्यात म्हणून तुला दिलंय नव्हते, आणि हे खेळायला वापरता का काय तुम्ही? तात्या अहो याच्यावर ऑनलाईन तास होता माझा, तेवढाच पूर्ण केलाय ना आता मी. आणि तुमचं काय वेगळंच? बाळा, पहिला म्हस इकून ह्यो फोन घेतलाय. जनावर लहान असल्यापासून सांभाळल्यात. दूध खायच्या टायमाला तुझ्या शाळेसाठी त्याला इकून मी फोन घेतलाय. हे तुझी थेरं काय मला विपरीतच दिसत्यात. आम्हाला फसवून खोटं बोलून काय व्हायचं नाही. आम्ही काय 4 दिवस हाय अजून. तुला अधिकारी करायचं तुझ्या आईबाचं सपन होत रे. ते आता माझ्यावर जबाबदारी टाकून देवा घरी गेलीत. अरे त्यांच्या आशा आकांक्षावर तरी अशी राख रांगोळी करू नकोस. त्यांच्या सपनासाठी तरी नीट अभ्यास कर रे बाबा. काय येतात त्या झालं नुसतं तुमचं प्रवचन चालू झालंच, मी तपासलो की झालं चालू. अभ्यासात डिस्टर्ब झाला की कसं करणार अभ्यास मी? पोरा, शाळा शिकलो नसलो तरी शाळा करतेली चांगलीच कळतेत आम्हाला. बाळा योगेश, अरे म्हशीच्या राहिलेल्या पैशातनं सायकल आणली तुला. किती दिवस असा चालत जाशील शाळेला तू? तात्या आता शाळेला नाही, मी कॉलेजला आहे. शाळा आणि कॉलेज मधला फरक सुद्धा तुम्हाला माहिती नाही. मला काय माहित नाही असं समजू नकोस. त्या उन्हाळ्या पोरांच्या गाडीला हात करायचा आणि जायचं, हे बघितलंय की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. काय तयारीची पोरं आहेत ती माहिती आहे मला. हे बघ, तुला जायला वेळ लागला तर लागू दे, पण तुझं तू ह्या सायकलनं जात जा. हो तात्या आता काही पण बोलू नका. अहो मला लिफ्ट देतात ती, आणि माझ्या शिक्षणासाठीच करतात ना सगळी. वा रे वा, 4 पावसाळं तुझ्यापेक्षा जादाच बघितल्यात मी. त्यांचा नाद बंद कर. आणि हे बघ योगेश, आता अभ्यासाकडे नीट लक्ष दे. पण मी काय सायकलनं जाणार नाही म्हणजे नाही, बस. नो नाही नेवर. सकाळी शिक्षणाच्या नावाखाली वेळेपर्यंत कानात घालून मोठमोठ्यानं ओरडत बसायचं, आणि वेळ झाला की गाडीला हात करून शाळेला जायचं. ही बंद कर नाटक आता. तात्या बघतो आता माझं मी. आणि हो, या फोनचा रिचार्ज सगळा संपत आलाय, तेवढं 500 रुपये द्या. आणि उगाच तुमचं लेक्चर आता पास करा. अरे 10 दिवस झाले 500 रुपये घेतलं होतंस की रे माझ्याकडनं. अधिकारी काय असं फुकट होत नाही तात्या, पैसा ओतावा लागतोय त्याच्यात. आणि शिक्षण किती महाग झाले माहिती आहे ना हो? या आता वेळ झालाय मला. आता खरं सांगू बाळ, माझ्याकडे नाहीत रे पैसे. या असं आहे बघा यांचं. अहो कसं शिकायचं आम्ही तात्या? आजचा तास वाया जाणार, आणि ते पण तुमच्यामुळं. अरे अरे असं म्हणू नकोस पोरा. हे बघ, मी बघतो काहीतरी जोडणी होती का ते. बघा बघा, मी आता निघतो. आणि जोडणा झाली की त्या मोबाईल शॉपिंग मध्ये जाऊन या. मी त्याला सांगून येतो रिचार्ज करायला. पैसे तेवढे द्या तिथं. येतो आता. चाचा
चाचा अंदर आओ क्या? कोण भाई? ओ भाई आओ ना. अरे आपण इकडे कसं काय? विचारताय काय भाई? या की आपलंच घर आहे या. कोण तू आणि कशाला आला इथं? अरे क्या चाचा जान, ये कैसी मेहमान नवाजी है? आज तक जिंदगी में मेरी ऐसी मेहमान नवाजी किसी ने नहीं की चाचा. बघ आमच्या पोराला नादार लावू नगस. बिनाईबाचं पोर आहे ते. उगाच त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नको सांगतो तुला. तात्या, अहो तात्या काय बडबडताय तुम्ही? वयाप्रमाणे डोकं काम करायचं बंद झालं वाटतं तुमचं आता. अहो आम्ही शिकून मोठं व्हावं त्यासाठी शाळेत पोहोचण्यासाठी आमची वाट बघत थांबत्या ती. अहो इरफान भाई सारखा माणूस आहे म्हणून आम्ही शिकतोय. बोलो बोलो, तुम्ही बोलो इनको. ओ चाचा, इन लोग को गाड़ी पे कोई नहीं लेना. हम ही लोग हैं जो इनको स्कूल तक छोड़ते हैं और आप हमसे नाराज हो जाते हो. क्या चाचा? बाळा, जेव्हा माणूस स्वतःचं भान हरवून कोणती बी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो का नाही, त्यावेळी तो स्वतःला संकटात टाकत असतोय. आणि हे बाबा, तुझ्या बाबतीत असंच घडायला लागलंय. बस बस आता तात्या, मी आता आमच्या मित्रांचा अपमान सहन नाही करू शकत. बस. चाचा, बहुत देर इंतजार किया हमने, लेकिन आपका लड़का आया नहीं. तो देखो, हम खुद आपके घर पे आए. हम आपकी दिक्कतें दूर कर रहे हैं चाचा, और आप हमको ही गलत समझ रहे हो. नहीं ठीक है, आप बुजुर्ग हैं, फिर भी कुछ गलती हो जाए तो माफ करना चाचा, गुस्सा मत होना. इथनं निघायचं बघ पहिलं. तात्या तात्या बस करा आता. तुम्ही आमच्यासाठी काहीच करत नाही आणि जे कोणी आमच्यासाठी करतंय ते सुद्धा तुमच्या डोळ्यात खुपतात. शहाणपण शिकू नकोस मला. खरं वैर एक वेळ चालेल, पण खोटा आपलेपणा नको आम्हाला येऊ. ओ चाचा, बहुत सुन लिया आपकी बकबक. इधर तुम्हारी ये फालतू बकवास सुनने के लिए नहीं आया मैं. चलता हूँ, आइंदा पैर भी नहीं रखूंगा यहाँ पे. एवढं पोराला समजून सांगतोय, का घेणार घिना झालंय कुणास ठाऊक. दिसण्यावर भाळणारे आणि दिसण्यावर हुरळणारे नंतर पश्चातापात जळत राहत्यात. कसं समजावू तुला योगेश, कसं समजावू रे? विठ्ठला विठ्ठला. भाई सॉरी आहे. नाही आमच्या खर्चांमुळे तुम्हाला खूप त्रास झाला हो. विनाकारण बोलणं ऐकून घ्यावं लागलं तुम्हाला. भाई माफ करा भाई. अरे होंगे तुम्हारे दादाजी, लेकिन एक बात सच बोलूं. हाँ बोलो ना भाई. अरे सटिया गया है वो बुड्ढा. भाई तुम्ही फक्त एक दिवस हे बघताय, आम्ही दररोज कसंही झेलत असेल सांगा बघू. भाई तुम्ही एक काम करा, तुम्ही अजून थोड्या आम्हाला शिव्या घाला आणि तुमचं डोकं शांत करा. नाही उगाच या आमच्या म्हाताऱ्यामुळं आपल्यात दुरावा नको हो. हा सही की नाही भाई? इसीलिए तो तुम मुझे बहुत पसंद हो मेरे दोस्त. थैंक यू भाई. चलो उस बुढ़े की बात छोड़ दो, आज नहीं तो कल वो मर ही जाएगा. लेकिन यार वो तुम्हारे दोस्त किधर है? वो आज कहीं दिखाई नहीं दे रहे. अहो त्यांच्या नंतर निघतोय मी आणि त्यांच्या अगोदर पोहोचतो आणि तुमच्या गाडीमुळे लवकर पोहोचतोय बरं का भाई. अरे योगेश योगेश, आणि बाहेर तुम्ही पण आहात. मग काय आज चंद्रावरच असणार. क्या रे कपिल, हाँ क्या बक रहे हो? भाई याचं म्हणणं आहे की ते तुमच्याकडचं औषध आहे की नाही ते हो, ते झाडपाला म्हणजे ते घेतलं का नाही की कसं या दुनियेतनं डायरेक्ट एकदम चंद्रावर गेल्यासारखं वाटतंय. एक नंबर. कसं अंगात करंट आल्यासारखं वाटतंय. आहे का तुमच्याकडे? जरा द्या की. द्या की. मी काही चुकीचं बोललो का? आपण गप्प काय झालं? पता नहीं होश में हूं या बेहोश हूं मैं. पता नहीं होश में हूं या बेहोश हूं मैं. बहुत सोच समझ कर खामोश हूं मैं. यार तुम दोनों तो बड़े शातिर हो. इस दुनिया से दूसरी दुनिया में जाने के लिए बहुत तरस रहे हो. हाँ दे दूंगा. लेकिन एक बात गौर से सुनो. ये दुनिया घुमाने वाली दवा मैं आपको देता हूं
अगर ये तुमने किसी को बताया ना तुम नाही भाई नाही. अहो, असं होणार नाही. अहो विश्वास ठेवा आमच्यावर विश्वास ठेवा भाई. द्या ना थोडं द्या. भाई, आम्ही किती दिवस झाले आपल्याकडूनच घेतो. तुला सांगितलं नाही. हो भाई मिळेल. द्या ना. अहो आणि या गांजाला कोडवड मध्ये आम्ही दवा किंवा औषध असं म्हणतो, म्हणजे कुणाला कळायला नको. हा द्या ना द्या. प्लीज प्लीज द्या ना आम्हाला भाई. भाई द्या हो. कधी एकदा ओढते असं झाले. दे रहा हूं पीछे हटो. दे रहा हूं, इस बार तो मैं दे रहा हूं. अगर अगली बार तुम्हें ये दवा चाहिए तो तर काय करू सांगा. हे बघा एका पायावर तयार आहोत आम्ही. होय सांगा. होय भाई. ये ले लो और मैं कल तुम्हें मैसेज करूंगा, उस पते पे आ जाना. चालेल. हो हो चालेल चालेल भाई. थँक्यू भाई. हाँ डोमनी भाई, क्या बात करें? नहीं मिली कंसाइनमेंट, नहीं मिली अब तक. ठीक है भाई, देख लेता हूँ मैं. हाँ रखना. हाँ मैं करता हूँ बाद में फोन, मिल जाएगी. क्या बात है ना, बहुत तकलीफ में दिख रहे हो. अगर कुछ दिक्कत है तो हमको बताओ ना, हम है ना. क्या इतना तकलीफ लेने का. हाँ इरफान भाई क्या बताऊ. तर ते गोव्यातल्या बार मालकांचा फोन झाला आत्ताच. ती आपली गांजाची ऑर्डर अजून त्यांना पोच झालेली नाही. हिला ते नवीन पोलीस इन्स्पेक्टर आल्यापासून जीव नकोसा करून सोडलाय त्यांना. चला, आपण पण खात नाही आणि आम्हाला पण खाऊ देत नाही. ये सही बात बोल रहे हो ना. वो इंस्पेक्टर तो बहुत उड़ रहा है. हमारे सभी धंधों पर उसकी नजर है. गोवा में जाने वाले सभी रास्तों पर नाकाबंदी कर दिया उसने. अरे इरफान, ते मागच्या आठवड्यामध्ये माल सापडला पण आमचा त्यात कुठं हात आला नाही म्हणून वाचलो रे आपण. चालेल, लक्ष आपल्यावर आहे चांगलंच. आपण कुठंच सापडतो एवढंच बघतोय हरामखोर. चला त्याच्यापासून जरा सावधच राहायला पाहिजे. लेकिन ऐसे कैसे चलेगा अन्ना. अरे उसके डर से हम लोग खामोश रहे. अरे नुकसान हो जाएगा अन्ना अपना. अरे पण मग काय करायचं म्हणतोस. वाघाच्या तोंडात जाऊन हात घालायचा. अरे चावणार नाही, ते तोडून खाईल खुब्यासकट. खाने दो ना, करने दो उसको जो करना है. आखिरकार पर उनके ही मजबूत होते हैं अन्ना जो अकेले उड़ते हैं. अकेले हम ऐसे ही हाथ पे हाथ रख के नहीं बैठेंगे. माल तो हम गोवा में जरूर पहुंचाएंगे. अगर मंजिल बड़ी है तो मेहनत भी कड़ी करेंगे ना अन्ना. इरफान, एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही आता आपण. माल घेऊन जाणारे सगळे पर्याय त्या इन्स्पेक्टरला माहिती झाले. काहीतरी नवीन मार्ग मिळेपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार. क्या बात कर रहे हो अन्ना, पागल हो गए हो क्या. ऐसा कैसे चलेगा. ए अन्ना, अन्ना, ये लगता है इंस्पेक्टर इधर ही आ रहा है. कौन. अरे ये साला इधर. वेलकम इन्स्पेक्टर साहेब. बोला, कसं काय येणं केलं गरीबाच्या घरी. समजेल, लवकरच समजेल. शोधा रे सगळीकडे. हा नीट शोधा. वो साहब, ये बहुत गलत कर रहे हो. अरे अन्ना जैसा नेक आदमी है इधर, उसको तकलीफ दे रहे हो आप. तो चुप. सच्चा साला. माहिती आहे मला तुझी नेकगिरी. इरफान, रहने दो. बघा सर, बघा. चार्ज हातात घ्यायच्या आधी तुमच्या सगळ्या फाईल्सचा अभ्यास केलाय. ड्रग्ज आणि गांजाचा तस्कर आहे हा अण्णा. वो साहब, जबान संभाल के बात करो. थांब इरफान, थांब. खाकी वर्दीतलं मोठं साहेब आहे ती.
काहीतरी गैरसमज झाला असेल त्यांचा. काय सापडलं का रे साहेब काहीच मिळत नाही. अण्णा, आज काहीच सापडलं नाही याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात. एक पुरावा, फक्त एक पुरावा तुमच्या विरोधात मिळू द्या, मग तुम्हाला दाखवतो सगळ्यांना ही खाके काय चीज आहे. साहेब साहेब साहेब, अहो, कुठल्याही गोष्टीचा एवढा अहंकार चांगला नाहीये साहेब. छोटासा खडा असतो ना, छोटासा खडा, तो सुद्धा तोंडातला घास बाहेर काढायला होतो साहेब. क्या बात बोलले अण्णा, क्या बात बोलले. हसतो, आज हसतोस, पण तुमच्या आयुष्यातून हे हसू कायमच नाही गायब केलं ना, तर नाव लावणार नाही छातीवर माझं. ओ साहब, हंसना आदत है हमारी, इसलिए गम की बातें हम नहीं करते. हमारी बातों में मजाक जरूर है, लेकिन हमेशा ये याद रखना कि हर बात हम मजाक में नहीं करते. इरफान, मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास प्रत्येकाला असावा, पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार कोणाला नसावा. कधीतरी तावडीत सापडलंच ना, मग तुला सांगतो, मग सोडवायला कोण येतं बघतोस मी. हे आमचं राणीमान, आमचा स्वभाव, हे सगळं बघून अंदाज लावू नका. आमच्या दिसण्यात आणि असण्यात भरपूर फरक आहे. जरा जपून राहावं बरं का. सही बोल रहे हो अन्ना, सही बोल रहे हो. और क्या है ना साहब, आप गुस्सा बहुत करते हो. ये कहानी तो वही पुरानी है, सिर्फ किरदार बदल रहे हैं. हम आज भी वही हैं, सिर्फ लेने वाले बदल रहे हैं. काय म्हणायचंय काय तुला. तेच जे तुम्हाला हवं आहे. आणि त्यासाठीच तुमची ही धडपड सुरू आहे. पैसा साहब, रोकड़ा रोकड़ा. कितना और किधर पहुंचाना है सिर्फ बताओ ना साहब, काय को मचमच कर रहे हो. आलास मुद्द्यावर. चेक आमचा, आकडा तुमचा. कसं 3 वर्षात 4 ट्रान्सफर, यावरून अंदाज लावा. आणि इरफान, स्पेशली तुला सांगतो, वफादारी और ईमानदारी जान से भी कीमती चीज है हमारी. आणि यावर जर बोट ठेवायचा प्रयत्न केलास ना, तर डोक्यात जातोस तू आमच्या. कुणी पण डोक्यात जातो आमच्या. ओ साहब, तूफान की हस्तियां और घमंड की कश्तियां अक्सर डूब जाया करती है साहब. मौका है, एक साथ काम करते हैं, मेरी बात मान लो. खुदा कसम बोल रहा हूँ साहब, बहुत पैसा कमाएंगे आप, बहुत पैसा. सारा गिनने को भी नहीं आएगा इतना पैसा. आपका कल आज से बहुत बढ़िया कर देंगे हम साहब. अरे, ज्या क्षणी शपथ घेतली त्या क्षणापासून आम्हाला आमच्या भविष्याची पर्वाच नाही. आम्ही आजचा आमचा दिवस शेवटचा म्हणूनच जगतोय. त्यामुळं आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्नच काय, डोक्यात विचार सुद्धा आणू नकोस. बर, मग म्हणणं काय तुमचं. आमचं म्हणणं एवढंच आहे, अजून नशेदार आहे ना, तू थांबवा. लोक आनंदाने जगतायत, त्यांना जगू द्या आणि तुम्हीही जगा. एवढीच वॉर्निंग द्यायला आलो होतो. फक्त डोक्यात ठेवायचं नाही तर अंमलात आणायचं. नाही तर पुढच्या वेळी इथं नाही तर चौकात धिंडवडे काढेल. सोच लो, अगर मुलाकात ऐसी है तो तबाही कैसी रहेगी. चला हवालदार. अन्ना, स्वागत है उनका जो मेरा रास्ता रोकते हैं. शेर तो तब भी नहीं रुकता
जब ऐसे 100 कुत्ते भौंकते हैं, अब तो माल पहुंचाने में बहुत मजा आने वाला है अन्ना। इरफान, आज वक्त उसके साथ है। जब वक्त हमारा होगा तब उसका कोई नहीं होगा। सही बोल रहे हो अन्ना, सही बोल रहे हो। बोल बोल, काय करायचं म्हणतोस पुढं? अन्ना, माल को पहुंचाने का तरीका ही बदलेंगे हम। तरीका बदलेंगे म्हणजे नेमकं काय करायचं म्हणतोस तू? आणि माल पोचवायचा कसा? स्कूल के लड़के, स्कूल के लड़के? पण इरफान, ते शक्य कसं होईल? हो जाएगा अन्ना, सब कुछ हो जाएगा। मैंने कुछ लड़कों को इसकी लत लगाई है, पैसे का लालच भी दिया है उनको। उनके स्कूल के बैग में माल भर के हम गोवा में भेज देंगे। सच बोल रहा हूं अन्ना, किसी को कानो कान खबर नहीं होगी। और स्कूल के लड़कों पर शक कौन करेगा अन्ना? इरफान, क्या बात है, क्या बात है! अरे काय उपाय शोधलेस भाई, शाबास शाबास. फक्त एक काम कर, दारू आणि गांजाची त्या पोरांना सवय लाव. पैसा फेक. आपलं भविष्य आहे ते, भविष्य. अरे अन्ना, मैंने सब पहले ही करके रखे है अन्ना। शुरुआत तो कर दी है मैंने, और आज ये सारे लड़के इधर आ भी रहे हैं। मैंने इधर बुलाया उनको। अरे अरे, इधर काय केले बुलाया? इथं का बोलवलंस तू? उगाच त्या इन्स्पेक्टरच्या नजरेत यायचं रे. मैंने सिर्फ आपसे मिलने के लिए बुलाया था। अब मुझे कहाँ मालूम था इधर इंस्पेक्टर इतना हंगामा खड़ा कर देगा। अरे बहुतेक 30 मुलं आलीत वाटतं. अरे आओ 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 मेरे परिंदों, मेरे बच्चों, आ जाओ आ जाओ, आओ आओ। भाई सलाम वालेकुम भाई. वालेकुम अस्सलाम। बोला, काय घेणार? आपका आशीर्वाद. अरे तो तर कायमच तुमच्या सोबत आहे रे. अरे इरफान भाई आपल्यासाठी काम करतात, म्हणजे आपण खूपच मोठा व्यक्ती आहे म्हणायचं. अरे लेवल वाढली आपली. अरे नाही नाही नाही, तसं काय नाही, तसं काय नाहीये. हे बघा, हे सगळं जे साम्राज्य आहे ना आपलं, हे इरफान भाई मुळे शक्य झालंय. आणि आणि आता तुम्ही सोबत आहे म्हणल्यावर तुमच्यामुळं आमची ताकद वाढेल. म्हणजे आम्ही नाही समजलो. मैं समझाता हूँ बेटा कपिल, वो जो हमारी दवा है ना, इधर से उधर जाने वाली, उसको सिर्फ गोवा में जाके तुम्हें देना है। मग काय भाई? हो आम्ही तयारच आहे भाई. काय रे? हाँ, और वो दवा थोड़ी हमें भी मिलेगी क्या? हाँ भाई प्लीज. बहुत अच्छी लगती है. अरे क्यों नहीं मिलेगी, जरूर मिलेगी। तुम दोस्त हो मेरे, और आइंदा से उस दवा के लिए घर में पैसे मांगने की भी जरूरत नहीं है। आज के बाद सिर्फ ऐश करोगे, ऐश। ऐश करोगे. लेकिन एक बात ध्यान में रखना भाई, हे बघा, काम जोखमीच आहे आणि याची कुणालाही खबर लागता कामा नये. लक्षात आलं का तुमच्या? काम झालं की तुमचा मोबदला तुम्हाला मिळेल आणि सोबत ऐश आहेच. तयार आहे, तयार आहे. तयार आहे. अरे कसं आहे, मनासारखं जगलं नाही तर तुमचं सगळं जीवन व्यर्थ आहे. आणि नुसतंच जगायचं म्हणून जगला तर सारं जीवन निरर्थक आहे. काय? अरे काय रे कपिल, अरे आपण सायन्स मध्ये शिकलोयच की पाण्यातच वीज असते, तिला फक्त गतीची गरज असते. होय, ताकातच लोणी असतं, फक्त घुसळण्याची गरज असते. तुम्ही आम्हाला खो दिलाय बस. नाही, आता आम्हाला आमचं काम करायचं. तुमच्या बरोबर आम्हाला आमची सुद्धा प्रगती करायची. होय भाई. अहो त्या 500 रुपयासाठी किती दिवस घरात भांडत बसायचं? अहो एक दिवस आम्हालाही आमचे खिसे गरम करायचे आहेत. आम्हालाही तुमच्यासारखं व्हायचं आहे. होय होय, जंगलात आणि समाजात एकच नियम असतो, जो लढतो तोच पुढे जातो. अहो आम्हाला बी आमची स्वप्न पूर्ण करायची आहेत तुमच्यासारखी. क्या बात है मेरे शेर, क्या बात है। याद रखना, ऐसा मौका किस्मत वालों को ही मिलता है। इस उम्र में पैसा भी कमा रहे हो और ऐश भी कर रहे हो, मजे हैं तुम्हारे। कपिल, हे बघ, आपल्याला आपल्या स्वतःसाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. अरे तेच तेच करून काही होणार नाही रे. आपले विचार आता आपल्याला बदलावे लागणार आहेत. अरे रिस्क घ्यावी लागणार आहे. जे जमत नाही ना, ते आता जमवावं लागणार आहे. होय,
बरोबर आहे तुझं. प्रत्येकातच गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. जो मनापासून बघतो त्यालाच गुणवत्ता दिसते आणि तीच पाहिली अण्णांनी. याद रखो लड़को, जंगल में शेर को कभी उसका इलाका नाप के नहीं दिया करते. पूरा जंगल ही उसका इलाका होता है. वैसे ही इस धंधे के अगले शेर तुम दोनों हो. वाह, क्या खूप कहा इरफान. इरफान एक काम करणार, आपल्या फार्म हाऊस वरचा गांजा आहे ना, तो यांच्या प्रत्येकाच्या बॅगेमध्ये भरून दे. त्यांना पैसे दे, पत्ता दे आणि जायची सोय पण करून टाक. आणि बघा रे, कपिल आणि काय नाव तुझं? योगेश योगेश योगेश. आज फार्म हाऊस वर ओपन बार आणि डान्सचा कार्यक्रम आहे. ऐश करायचं ना तुम्हाला? म्हणजे काय? इरफान, जर आपल्या बार मध्ये डान्सच्या कार्यक्रमात यांना पण घेऊन जा. अरे बिल्कुल अन्ना. अरे आपल्या सोबत काम करण्याची मजा काय असते बघू दे ना. अरे लड़की भी होगी और दवा भी होगी. आ जाना शाम को फार्म हाउस पे, जिंदगी बना दूंगा तुम्हारी. नक्की नक्की येतो येतो. येतो अण्णा. चला. या इरफान, अरे काय आयडिया काढलीस यार, जबरदस्त. धंद्यामध्ये आता तेजीचे दिवस येणार, तेजीचे. हा फक्त पैसे आणि गांजाची लत लाव यांना बरोबर, म्हणजे ही जनावर कायम आपल्या दावणीला बांधली जातील. गुनहगार पैदा नहीं होते, उसे हालात मजबूर करते हैं जनाब. और उनकी हालात को ही हमने अपनी ताकत बनाई है. क्यों अन्ना? अरे मैना, आज खास मेहमान आए हमारे, उनके लिए कुछ खास चीज हो जाए. मग तुम्हीच करा की फरमाईश. मग होऊन जाऊ दे की लैला. ए डॉल्बीवाल्या, लाव की लैला. लैला मॅडम, या आवरायला घ्या आता. पोलिसांनी चारही बाजूने घेरलंय तुम्हाला, त्यामुळे सरळ गाडीत बसायचं. चला चला, हवालदार घ्या सगळ्यांना, हात टाका.
हे असं घडलंय सगळं. ह्यात आमच्या पोरांची काय बी चूक नाही. त्यांना कमीत कमी शिक्षा होईल एवढंच बघा साहेब. बाकी हात जोडून एवढंच सांगतो, बाकी काय म्हणणं नाही साहेब. पोरं चुकली असतील आम्ही बी समजून सांगायचा लई प्रयत्न केला साहेब, पण एवढी चूक समजून घ्या साहेब. बाबा सावरा तुमच्यामुळेच या प्रकरणाचा उलगडा झालाय आणि या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध मोठा पुरावा मिळालाय आम्हाला. महाभारतात ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवण्यात आलं, त्याचप्रमाणे मोठ्या शिताफीनं तरुण वर्गाला नशिल्या पदार्थाच्या सेवनात आणि तस्करीत अडकवलं जात आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण आजही व्यसनाधीनता, गुन्हेगारी, तस्करी यासारख्या मोठ्या संकटातून आजचा तरुण स्वतंत्र झालाय. ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. याचा विचार आपण सर्वांनी, पालकांनी, शिक्षकांनी आणि स्वतः तरुणांनी करून देशाला व्यसनाधीनतेच्या गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे. त्याच वेळी निर्व्यसनी तरुण आपल्या देशाला नक्कीच महासत्ता बनवेल आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं म्हटलं जाईल, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड